मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप, निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्याच्या घरात छापा, 20 ते 25 लाख सापडल्याचा दावा. मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेले आरोप खोटे आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी याचा काहीही संबंध नाही. भाजप नेत्यांनी आरोप फेटाळले. बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला. लक्ष येणार. बघता काय झोपलायस. नाशिकच्या भगूरमधील सभेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे वाद, विरोधकांचा हल्लाबोल तर सत्ताधाऱ्यांची सारवासारव. आपण लंकेत राहत नाही. कोणी बोललं लंका चाळू म्हटलं तर मनावर घेऊ नका. मुख्यमंत्री फडणवीसांचा रोख कुणाकडे, तर अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता टोला. जितेंद्र सिंह यांचा IIT बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक. महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली. ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा. मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना उत्तर. केंद्र सरकारला पत्र लिहून IIT बॉम्बेचं मुंबई करा अशी मागणी करणार. फडणवीसांचं विधान. अंजली दमानी यांचा सीएम फडणवीसांना 24 तासात अल्टिमेटम. आजच्या आज अजित पवारांचा राजीनामा न झाल्यास अमित शहांना भेटण्याचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. बीडमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची घसरली होती जीभ. आणि फडणवीस शिंदेंच्या चर्चेनंतरही भाजप शिवसेनेमध्ये फोडाफोडी सुरूच. अंबरनाथमध्ये भाजपला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.